नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्ज डिझाईन बघणार आहोत। तर आजची स्लीव्ज डिझाईन एल्बोपर्यंत आहे। आपण रेग्युलर जशा टाकतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी स्लीव्ज डिझाईन आहे। तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। मी कशी स्टिच करते स्टेप बाय स्टेप। मी स्लीव्ज कट करून ठेवलेली, त्याच्यावरती डिझाईन टाकायची। त्यासाठी मला कॅनव्हासची गरज पडेल। अशापैकी कॅनव्हास मी कटिंग केलेला आहे आणि ब्लाउज पीस मला कटिंग करायचं आहे। कॅनव्हास मी फक्त अशा चौरस अशा मापामध्ये कटिंग करून ठेवलेला आहे। मला अजून त्याच्यावरती डिझाईन आखून कटिंग करायची। आपण ब्लाउज पीस कटिंग करून घेऊ। तुम्ही बघू शकता, शक्यतो आपल्या ब्लाउज पीसांना अशा पद्धतीचा काट असतोच, तरीसुद्धा त्यावरती डिझाईन टाकता येते। तर आपण बघणार आहोत की कशा पद्धतीची डिझाईन तयार होते। अशा पद्धतीने मी ब्लाउज पीस कटिंग करून घेतलेला आहे। आता आपण कॅनव्हासवरती डिझाईन कशी टाकायची आणि ती कटिंग कशी करायची ती आपण बघू। वरच्या साईडने आपण अर्धा इंच सोडून डिझाईन टाकणार आहोत। अशा पद्धतीने अर्धा इंचाचं आपण मार्किंग केलेलं आहे आणि दंडघेराच्या साईडने देखील आपल्याला कर्व शेप घ्यायचा आहे। कमीत कमी 8 इंच जरी घेतला तर 1 2 3 4 कॉलम जरी बनवले आपण तरी ते छोटे होतील। मग आपण 2.5 ते 2.25 इंचावरती आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊ। अशा पद्धतीने आपण हे जे कॉलम बनवलेले आहे त्यावरती आपल्याला राऊंड शेप टाकायचा आहे। तर आपण शक्यतो या साईडने राऊंड टाकतो, तर आपल्याला या साईडने राऊंड न टाकता आपल्याला बंद घडीच्या साईडने राऊंड टाकायचे आहे। तुम्ही बघू शकता, या साईडने बंद घडी आहे, या साईडने टाकायचे। इकडनं राऊंड टाकल्यानंतर इकडचा भाग ओपन पण होतो। तर ती डिझाईन कशा पद्धतीची तयार होईल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघत चला। इथे जर आपण अशा पद्धतीचा राऊंड टाकला तर आपण इथे कटिंग केल्यानंतर इकडचा भाग पूर्ण कट होऊन जातो। तर आपल्याला इथे देखील असा कर्व शेप द्यायचा आहे। आपण दरवेळेस जो इकडनं असा डायरेक्ट घेतो, तर आपले हे जे राऊंड आहे इथूनच आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे। हा इकडचा जो कपडा आहे आपला तो कट होऊन जाणार आहे, त्यासाठी मी इथूनच आकार दिला। इथे देखील आपण अशा पद्धतीने आकार देऊन घेऊ। आता आपण कॅनव्हास कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने आपण जे राऊंड कटिंग केलेली आहे, मी इथे जी मार्किंग केलेली होती त्याच्या पुढे कटिंग केली, कारण ते स्टिच करून आपला परत तिथपर्यंत आपली ही स्टिच इकडे सरकते, त्यासाठी
हे असे जवळ पण आले पाहिजे राऊंड, म्हणून मी थोडं पुढेच कटिंग केली. अशा पद्धतीने ही डिझाईन आपली तयार होणार आहे. परत या ठिकाणी इथे जे जॉईंट येतात तिथे मी काय वापरते ते देखील पुढे आपण व्हिडिओत बघू. आता आपण स्टिच करून घेऊ. ही जी आपली बाजू आहे ही उलटी आहे आणि ही पुढच्या भागातली आहे, तर त्यावरती आपण अस्तर ठेवून घेऊ आणि त्यावरती परत कॅनव्हास ठेवून घेऊ. तर इथे आपण स्लीवचा मध्य काढलेला नाही आहे, तर त्यासाठी आपल्याला स्लीवचा मध्य काढून त्यानंतर आपल्याला स्टिच करायला लागेल. अशा पद्धतीने आपण या साईडनी खडूनी मार्किंग केली की स्लीवचा पूर्ण मध्य निघतो. आपल्याला जो स्लीवचा मध्य भेटलेला आहे त्यावरती इथे आपला हा मध्य आहे तो अशा पद्धतीने ठेवून आपण कॅनव्हास स्टिच करू शकतो. खूप सोप्या टिप्स असतात, त्या लक्षपूर्वक आपण बघितल्या तर लक्षात येते की खूप सोप्या पद्धतीत स्लीव्ज डिझाईन ही तयार होते, म्हणजे कॅनव्हास जागेवरून हलणार नाही. आपण आता इथे स्टिच करून आतला कपडा कटिंग करून घ्यायचा. टाचण्या काढून घ्यायच्या आणि इथे कटिंग करून घ्यायचं. इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे अस्तर आणि कॅनव्हास पलटी मारून घ्यायचे. त्यानंतर फिनिशिंगसह व्यवस्थित असे काने कोपरे काढून पूर्ण स्लीवच्या डिझाईनला आपण दाबटीप देऊन घेऊ, म्हणजे फिनिशिंग चांगल्या प्रकारे दिसेल.
साईडचा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा. अशा प्रकारे आपली ही डिझाईन स्टिच करून झालेली आहे. हिला आता आपल्याला इथे ॲडजस्ट करायचे. मी काय लावते तिथे आणि कशा पद्धतीने स्लीव्ज पूर्ण तयार करते ती बघा. हे सिल्वर कलरचे जे मणी आहे ते मी इथे मधी टाकते. हे सिल्वर कलरचे मणी लेसच्या वर्कवरती आपल्याला मॅच होत आहे म्हणून मी या कलरचे घेतले. अशा पद्धतीने आपण ही मोती जोडून घ्यायची. अशा जो माझा काट उरलेला होता इकडच्या साईडनी थोडा आणि इकडच्या साईडनी थोडा, जे काट उरलेले होते त्याचे मी इथं लटकन बनवते. अगदी अशी छोटे छोटे नाजूक मस्त लटकन बनवायचे. अशा पद्धतीने माझी ही स्लीव्ज डिझाईन तयार आहे. मी इथे हे अशा प्रकारचे जे लटकन तयार करून लावले, कसे वाटते डिझाईनसाठी ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.